कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु सद्गुरु जोग महाराज की जय। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान। मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुकामणी माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने। तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपली आवड व्यक्त करतात। काय आवडतं आपल्याला याची मीमांसा करणारा हा अभंग आहे। आवड हा घटक सामान्य। सामान्य या शब्दाचा अर्थ यच्च यावत मानव मात्राच्या ठिकाणी आवड असते। आवड नाही असा चेतन पदार्थ आपल्याला सापडणार नाही। चेतनामध्ये माणसाच्या ठिकाणी आवड असते असं नाही, पशु पक्ष्याच्या ठिकाणी सुद्धा काय आहे, आवड आहे। आणि देवादिकाच्या ठिकाणी सुद्धा आवड पाहायला मिळते। भगवान शंकरालाही आवडतं काय, बेलाचं पान। आवडतं तुला बेलाच्या पानाचं, आवडतं ना। आपल्या पांडुरंगालाही आवडतं। आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस। तुळशी माळ गळा अति प्रिय आवडे, तुळशी बुक्का तैसीच प्रीती करी। गणपती बाप्पालाही हराळ ते लाल फुल डाळिंबाचं फुल आवडतं। प्रत्येकाच्या ठिकाणी आवड असते। त्यामुळं आवड हा तसा सामान्य घटक आहे। पण इतराकरता सामान्य असणारा भक्ताच्या दृष्टीने मात्र विशेष घटक आहे। आवड हे भक्ताचं लक्षण अशा प्रकारचं सिद्ध करते। सोंगावरून भक्त आहे हे सिद्ध नाही होत। बाह्य अशा प्रकारची जी लक्षणं आहेत त्यावरून तो भक्त आहेच असं निश्चित नाही सांगता येत। असाधारणत्व नाही त्याच्यामध्ये। वैष्णव म्हटला, वारकरी म्हटला, भक्त म्हटला की त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असतेच, काही प्रश्न नाहीये। ऊर्ध्वपुंड्र अशा प्रकारचा त्याच्या कपाळावर असतो। कीर्तन भजन या गोष्टी तो करत असतो। पण भक्त हे करतात, हे करणारे भक्त असतात असं नाही। वर्णन वेगळं आणि लक्षण वेगळं। वर्णनामध्ये साधारणत्व असतं आणि लक्षणामध्ये असाधारणत्व असतं। तेव्हा आपण जर म्हटलं की बा ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो भक्त आहे, तर ते लक्षण अतिव्याप्त होऊ शकतं। म्हणजे भक्त नसणाऱ्याच्याही गळ्यामध्ये तुळशीच्या काय दिसतील, माळा अशा प्रकारचे दिसतील। पण आवडीवरून केलेलं लक्षण हे निर्दोष लक्षण आहे। भक्ताचं लक्षण आवडीवरून अशा प्रकारचं सिद्ध होतं। ज्यांचा आवडता देव, धंदा काय करतोय हा भाग नाही महत्वाचा, आवडतं काय हा भाग महत्वाचा आहे। आपण संत मालिकेमध्ये पाहिलं तर असे अनेक पूर्वीचे भक्त आपल्याला दिसतात की त्यांच्या जन्मतः जे व्यवसाय ते करताना दिसतात। त्यामध्ये अगदी विशेष विरुद्ध टोक आहे सज्जन कसायचं। सज्जन कसाई हे मांस विक्रीचा धंदा करत होते।
पण भक्त म्हणून कार्ड छापलेली होती असं नाही. देवाने त्यांना भक्त मानलं. हे सतत चिंतनात राहायचे आणि त्याच्यामुळं मग गिराईक गैरफायदा घ्यायला लागलं. भगवंताच्या लक्षात आलं. भगवंतानी त्या आबंडाच्या रूपात त्यांनी एक दगड ठेवला होता. आबंड म्हणजे दोन्ही पारड्या सारख्या अशा प्रकारचे होण्याकरता. आता तो दगड म्हणजे शाळीग्राम होता, म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा. शाळीग्रामाला प्राणप्रतिष्ठा नाही करावं लागत. प्राणप्रतिष्ठे वाचून त्या शाळीग्राम रूपी शिलेमध्ये भगवंताचा काय असतो? वास असतो. परमात्मा राहतो. शाळीग्राम विष्णू मूर्ती संत हो का भलते. आणि मग ते हे चिंतनात असले की हे यांचं लक्ष नाही. असं पाहिलं की गिराईकाने 1 किलोचे पैसे द्यायचे आणि 2 किलो मागायचं. त्याने बरं म्हणून 2 किलोचं ते माप टाकायचं, पण ते बरोबर 1 किलो जायचं, कारण ह्यो तिथं बसलेला होता. आणि मग तो काय म्हणे, हाती टोका अधिक होणे नेदी. आता देवाच्या हातामध्ये तराजू असल्यानंतर कसं काय कमी जास्त. महाराज असं एवढं तर कमी जास्त होत नाही. एक वैष्णव भक्त बैरागी सहज त्या रस्त्याने चाललेले होते. सहज त्यांचं लक्ष गेलं. बघा, तोंड इकडं फिरवलं, डोळे उघडे असले की तुमची इच्छा असो नसो समोरची वस्तू दिसणार. तर त्यांना त्या पारड्यामध्ये कोण दिसला? शाळीग्राम दिसला. मग वर पाहिलं, मांस विक्रीचे दुकान आणि पारड्यामध्ये शाळीग्राम म्हणजे माळकऱ्याचा देव. अरे बाप, त्यांना इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं. मग त्यांनी धैर्य केलं. वास्तविक अशा दुकानात हे वैष्णव कशाला जातील, पण त्यांनी ते तोंडावर आपल्या डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखी केली आणि सांगितलं, दुकानदार दादा, तो जो खडा आहे वाटेल तेवढी किंमत तुम्ही सांगा, पण तो खडा मला हवाय. ते वैष्णव पाहिलं की तो बाहेर आला. त्याने दंडवत घातले. म्हटले, महाराज असं काय करता हो? त्याला कशाला किंमत पाहिजे? तुम्हाला जर तो हवा असेल तर घेऊन जा, पण असं काय आहे त्याच्यामध्ये? त्याला माहितीच नाही शाळीग्राम आहे ना पांडुरंग स्वरूप आहे म्हणून. त्यांनी सांगितलं, बाबा तो पांडुरंग आहे, साक्षात विष्णू आहे. तोबा 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 म्हणे, अशा ठिकाणी मला काय माहिती, मी अज्ञानी आहे, वेडा आहे, अमकाय धमकाय. बरं ठीक आहे महाराज. मग यांनी तो शाळीग्राम न्याला, गंगेत गेले. फार 108 वेळेला ते वाळूने घासू घासू त्याचा अभिषेक केला. नंतर दह्याने कायन, दुधाने कायन, मधाने कायन, आमक्याने कायन, भरपूर शास्त्राच्या रीतीप्रमाणे शुद्ध करण्याकरता सगळे प्रयत्न केले. आणि मग त्याची षोडशोपचार्य पूजा केली. खाली गादी. महाराज, हे आपल्या वारकऱ्यातल्या पूजा थोड्या साध्याच राहत्या. तुम्ही उत्तर भारतामध्ये गेले ते साधू लोक काय पूजा करतात, काय थाट करते, खूपच थाट राहत. आणि पूजा केली, नैवेद्य दाखवला सुंदरपैकी. मग स्वतः जेवण करून झोपले. झोपल्याबरोबर स्वप्नात देव, तू मला माझ्या भक्तापासून दूर का केलंस? ओट आणि पुन्हा मला त्या सज्जन कसायाच्या तिथं नेऊन ठेव. माझ्या आणि माझ्या भक्ताची ताटातूट करण्याचा तुला काय अधिकार आहे? अति धडपडून जागे झाले. आता तो कुणीच नाहीये. म्हटलं, असं कसं काय स्वप्न पडलं मला? देव पुन्हा तिथं जायचं कसं काय अपेक्षा करतील? पुन्हा झोपली. मग मात्र परमात्मा गदा घेऊनच आला. गदाच उचलली. होय माळकऱ्या, मला तिथं नेतो की नाही, गदाच घालतो तुझ्या डोक्यात. ते म्हणे, बाबा मला काय घेणं, अशा अशाच्या ठिकाणी तुम्ही होते म्हणून मी आणलं. तुम्हाला जर ते आवडत असेल तर मला काय घेणं. पुन्हा नेऊन दिलं. सांगितलं, बाबा
देवालाच तुझी आवड आहे, देवाने तुला माझा भक्त मानलेला आहे. त्यामुळं धंदा काय आहे, धंद्यावरून तो भक्त असेलच असं नाही, आवडीवरून मात्र तो नक्की भक्त आहे. म्हणून वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. तुकोबारांना कोणी विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतं? कुठल्याही क्षेत्रात मनुष्य थोडासा मोठा झाला की मग त्याच्या भल्या बारीक सारीक गोष्टीवर सगळे लक्ष केंद्रित करतात. तुकोबाराय या क्षेत्रात मोठे झाले असल्यामुळं तुकोबारांना कोणी विचारलं, महाराज आपल्याला काय आवडतं, काय आवडतं तुम्हाला? तुकोबाराय म्हणतात, मला हेची ध्यान आवडे, ध्यान आवडे. मला स्वरूप आवडतं. ध्यान या शब्दाचा अर्थ या ठिकाणी स्वरूप आवडतं. कोणतं स्वरूप आवडतं, कसं आवडतं? तर हेच ध्यान आवडतं आणि निरंतर आवडतं. तुकोबारायांनी आपल्या आवडीचं वैशिष्ट्य या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. आवड असते सगळ्याच्याच ठिकाणी, पण ती आवड ही एकुलती एक असते असं नाही. प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या आवडते असतात. एखाद्याला विचारलं, का रे हो तुला जिलेबी आवडते? वा मग आवडते ना. आणि गुलाबजांबू, वा म्हणजे काय बरं? म्हणजे याला गुलाबजांबू आवडतात, जिलेबी आवडते, श्रीखंड आवडतो, गोड पदार्थ सगळेच आवडतात. याचा अर्थ असा आहे की त्याची खाण्याविषयीची आवड ही पतिव्रता नाही, व्यभिचारी झाली ना ती. अव्यभिचारी नाही, हेही आवडतं, तेही आवडतं, तेही आवडतं, तेही आवडतं, मग ते व्यभिचारी अशा प्रकारची आवड झाली. भक्ताचं तसं नाही महाराज. भक्ताची आवड ही अव्यभिचारी असते, पतिव्रता असते. भक्त असेल तर त्याला दुसरं आवडणार नाही, आणि दुसरं आवडत असेल तर तो भक्तच नाही. जरी भक्त म्हणून लोकांनी फोटो काढून आपल्या देवाऱ्यावर ठेवलेले असले तरी भक्ताच्या कसोटीमध्ये तो भक्त सिद्ध होत नाही. भक्त हा अव्यभिचारी असतो महाराज. एकविधामी न धरू पालट, न सांडो हे वाट, आवडली तुझ वाचोनी केशवा आणू. देवा ज्ञानोबाराय म्हणतात, तुझ्याशिवाय आम्हाला आणू एवढी सुद्धा दुसरी वस्तू आवडत नाही, दुसरं काहीच आवडत नाही. हेची आवड आहे, हेची आवड आहे. कधी कधी सामान्य माणसालाही एखाद्या वेळेला एखादीच गोष्ट आवडते. लहानपणी ती लहान मुलं असतात ना, आई, बाकीचा काही संबंधच नाही. उठला का जर आई दिसली नाही तर लगेचच त्याचा भोंगा सुरू होतो. हे काय झालं रे? आई, अरे आई पाणी आणायला गेलेली आहे, येईल आता, बस तोपर्यंत. भावली देऊ का? आई. अरे त्याला कुणी घेतलं, त्याच्या बापांनी घेतलं, आजीनी घेतलं, मावशीनी घेतलं, नाही, ते रडायचं थांबतच नाही. त्याला काय लागते? आई लागते. म्हणजे अव्यभिचारीच झाली ना आवड आईविषयीची, पण ती निरंतर नाही. लहानपणी आई, निरंतर नाही. त्या बाया कधी कधी म्हणतात, तिला जीव वाढायचं असलं तरी त्या पोराला कडेवर घेऊनच वाढावं लागतं. स्वयंपाक करायचा असला तरी त्या पोराला जवळ घेऊनच करावं लागतं. बाजूला, डोळ्याच्या बाजूला गेली की ते लगेचच रडायला सुरुवात करतं. ती म्हणत असते की बाई आता याच्या काही जन्माला मी पुरण का? कितीक दिवसाची मी याची सोबतीन, आणि मग कसं करील, याला नाही लागायचं का माझ्या वाचून? तिला सांगावं, बाई तशी काही चिंता नको करू. आता ती काय वारकऱ्याची आवड थोडी आहे, भक्ताची आवड थोडी आहे की निरंतर आवड आहे. काय लहान आहे तोपर्यंत ठीक आहे,
नंतर आवडायचा प्रश्नच नाही, तुला बाहेर काढील ते. आज कुठं पुण्याची बातमी आली, पुण्याला शनिवार पेठेमध्ये त्या पोराने आईलाही मारलं आणि बापालाही मारलं. आजच ती धडकलेली बातमी चारच्या बातमीत वाचलं. दोघांना गळा चिरलं, मारलं. ही आवड इथे काही लहानपणी काही त्याला आई लागत नव्हती का? वैष्णवांची भक्ताची आवड तशी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला हेच आवडतं आणि निरंतर आवडतं. निरंतर म्हणजे अगदी सतत. गरिबीत असतानाही तेच आवडतं, श्रीमंतीत असतानाही तेच आवडतं, तारुण्यातही तेच आवडत होतं, म्हातारपणातही तेच अशा प्रकारचं आवडतंय. कोणत्याही कालामध्ये, कोणत्याही देशामध्ये वैष्णवांची आवड कधीही बदलत नाही, बदलणारी ती नसते. अखंड, काही शब्द येतो तुकोबारायांचा, अखंड जया तुझी प्रीती, अखंडित प्रेम भाव, अखंड निरंतर आवडे आणि तेची आवडे, दुसरं नाही. बाकीचं आवडत असलं तरी त्याच्या करता नाही, ते याच्या करता. आता देवाचं जे वस्त्र आहे तर त्याला धुत असतील, त्याचे व्यवस्थित ते आवडत असेल, पण ते वस्त्र करता नाही, ते कशा करताय? देवा करता. त्याच्या आवडीने, आवडी तरी एक विषय तो सकळांचा हारी. भक्त अनेक, आवडीचा विषय एक. सामान्य मनुष्याचं असतं, माणूस एक, आवडीचे विषय अनेक. तुकोबाराय म्हणतात, मला हेच आवडतं आणि निरंतर आवडतं. आवडी निरंतर, पण काय? ध्यान. कोणतं ध्यान तुम्हाला निरंतर आवडतं? तर त्या ध्यानाचं वर्णनाची सुरुवात पहिल्या चरणापासून करतायत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, तुळशीहार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित. पहिल्या चरणामध्ये, दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये आणि तिसऱ्या पूर्ण चरणामध्ये जे ध्यान आपल्याला आवडतंय त्या ध्यानाचं वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे. विटेवरी उभे, कटावरी कर ठेवोनिया, विटेवरी उभे जे ध्यान. तुळशी हार गळा, कासे पितांबर, असं जे ध्यान आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, अशा प्रकारचं जे ध्यान आहे. तर हे ध्यान निरंतर आवडे, हेची निरंतर ध्यान आवडे, हेची ध्यान निरंतर आवडे. तर हे ध्यान आम्हाला सतत अशा प्रकारचं आवडतं. तुकोबारायांना पहिल्यांदा त्यांनी विचारलं की बा काय आवडतं, त्यांनी हेची हा चकार लावून बाकीच्या सगळ्याच पदार्थाची व्यावृत्ती केली. आपलं कसं असतं, को हे आवडतं का? हा. आणि मग हे सर्वसामान्य माणसाची जी आवड आहे ती अशी एकुलती एक नसतेच मुळात. त्याही वेळेला त्याला अनेक वस्तू आवडतात आणि कालानुरूप पुन्हा आवड बदलत राहते. लहानपणी जे आवडतं ते तरुणपणी नाही आवडत, तरुणपणी जे आवडतं ते म्हातारपणी नाही आवडत. लहान मुलं असतात मग ती एखादी काठी असते, त्या काठीला टावेल फिवेल बांधते, आपणच टंगड्या त्याच्यावरून टाकते, झा 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 झा, असे सगळे गल्लीनी पळत राहते ते घोडं घेऊन. बस पळून तिकडून थकून आला की एका बाजूला उभं राहिलं, पा आपल्या इकडं घोडं आहे, कोणी याला धक्का नाही लावायचा. नुसतं एखाद्याने त्याच्याकडे पाहिलं, आमच्या घोड्याकडे पाहायचं नाही. त्याला तेच आवडतं घोडं. लहानपणी आवडेल, पुन्हा मोठा झाला घोडमान, त्याला जर ते घोडं आणलं, साहेब तुम्हाला हे घोडं लय आवडत होतं ना, आता आवडेल का घोडं त्याला? ते
म्हणजे काल बदलला, वय बदललं की आवड बदलते, देश बदलला तरी आवड काय होत असते, सर्वसामान्याची आवड अशा प्रकारची सरकणारी असते, अस्थिर असते. वैष्णव नाही. वैष्णवांचं तुकोबाराय म्हणतात, आम्हाला हेच आवडतं, बस दुसरं काही आवडत नाही, आणि अखंड आवडतं. हेच ध्यान आवडे आणि अखंड आवडे. मग तर साहजिकच ऐकणाऱ्याला आश्चर्य वाटलं, कारण अपूर्व होतं ना. लोकोत्तर अशा प्रकारची आवड आहे. मग त्यांनी विचारलं, का हो हेच तुम्हाला का बरं आवडतं, का आवडतं? तसं महाराज काय आवडतं हे माणसाला सांगता येतं, का आवडतं हे नाही सांगता येत. चांगलं लागतं, ते चांगलं असतं. याला आवडतं म्हणून चांगलं आहे का चांगलं आहे म्हणून आवडतं? ऐका, आवडतंय म्हणूनही ती वस्तू चांगली वाटत असते, आणि चांगलं आहे म्हणूनही काय होत असतं, आवडत असतं. पण आपलं नक्की काय आहे? म्हणजे चांगलंय म्हणून आवडतं की आवडतंय म्हणून चांगलं वाटतं? काही माणसाला ठेसा चांगला वाटतो. ठेसा म्हणजे कळलं ना तुम्हाला, रगडा म्हणते काही भागामध्ये त्याला. हिरव्या मिरच्या तव्यावर भाजल्या, भाजत आल्यावर थोडेसे 2-4 थेंब तेलाचे टाकले, आणि मग मीठ थोडं जाड टाकून जर मडक्याने ते रगडल्या, त्याच्यात थोडस कोथिंबीर टाकली, गावराना. आता आपण वारकरी असल्यामुळे लसूण नाही टाकणार, नुसतं असं वा म्हणतो, वा वा. म्हणजे एवढा श्रीखंड महागाचा असतो, त्याला वा नाही म्हणत. म्हणता काय ठेसा चांगला आहे का? का याला चांगला वाटला? त्याला चांगला वाटतो. चांगला काय आहे? जर हात थोडासा ढासाळला तर नंतर कळतं मग ठेसा किती चांगला आहे ते. नंतर आ करतो. तेव्हा आवडतं म्हणून चांगलं वाटणं वेगळं, आणि चांगलंय म्हणून आवडतं वेगळं, आवडणं वेगळं. तशी बहुतेक तुमची आमची तर पहिलीच रीती असते की आवडतंय म्हणून चांगलं वाटतं, ना आवडतं तोपर्यंत चांगलं वाटतं. जोपर्यंत आवडतं तोपर्यंत चांगलं वाटतं. एकदा त्याच्यावरची आवड संपली का निम्या किमतीत विकायला तयार होतो. मग जाऊ द्या म्हणतो, ती गाडी फुकून टाका, मला विचार सुद्धा नका, जसं गेलं जा काढून टाका, ती मला ती पावा सुद्धा वाटत नाही. अरे घ्यायच्या टायमाला तर बापा संग भांडला होता. चांगली वाटत होती ती, का आवडत होती. तेव्हा आवडतं म्हणून चांगलं वाटणं वेगळं, चांगलं आहे म्हणून आवडणं वेगळं. तर आपल्यासारख्याला विचारलं, बा तुम्हाला हे का आवडतं नाही सांगता येणार, आवडतं एवढं सांगता येईल, का आवडतं नाही सांगता येत. कारण तशी आवड जी हा अंतःकरणाचा धर्म आहे, आणि आवड गुणावर अवलंबून असते. अंतःकरणामध्ये ज्या गुणाचं प्राधान्य असतं तदनुरूप काय बनत असते, आवड बनत असते. म्हणून सात्विक माणसाला कोणता आहार आवडतो, राजस माणसाला कोणता. आहाराचे 3 प्रकार सांगत असताना आवडीवरून अशा प्रकारचे ते प्रकार केले. आहारस्तोपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानम तेषां भेदमिमं शृणु. तेव्हा 3 प्रकारचा आहार सांगायचा आहे, तर 3 प्रकारचा आहार नाही सांगितलेला, 3 प्रकारच्या लोकांना आवडणारा आहार सांगितलाय. म्हणजे याच्या आवडीवरून मग तो सात्विक आहार, राजस आहार किंवा तामस आहार सिद्ध केलाय. गुणावरून आवड बनत असते, मग नाही त्याचं कारण मीमांसा नाही करू शकणार मनुष्य. मग काही माणसं असे महाराज, ते त्याला तूप, गाईचं तूप आवडत नाही, गावराना
डालडा खातील पसा पसा. आणि काय आवडत नाही? तूप. तूप आवडत नाही याच्यात विशेष नाही, त्याचा वास सुद्धा नाही आवडत. मग का आवडत नाही? ते का नाही आवडत बा, का आवडत नाही? काय चांगलं नाही का ते? सगळं खरंय पण आम्हाला नाही आवडत. नाही, भगवंताचं नाम न आवडणारी माणसं आहेत की नाही? अलर्जी असणारी माणसं आहेत, अलर्जी. नाथ महाराज म्हणतात, मी नाही म्हणत, ते भुताडाची अवलाद असली तर मग त्याला ते आवडत नाही. काय माये गेली होती भूतापाशी, हरे नये मुखाशी. मला शेजारी जर सप्त मंदिराजवळ घर असलं, जर सप्त सुरू झाला ना, तर ते पगारी रजा काढून बाहेर निघून जाते. काय बनबन 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 सगळे लोक. याचा अर्थ विनाकारण भजन सप्ते करणाऱ्याने लोकांना त्रास द्यावा असं नाही, मी त्यात मताचं नाही बरं का. घाण सवय आहे आपल्या लोकांना, घाण, अगदी घाण आहे. आणि ते पुन्हा धर्माच्या नावावर अशा प्रकारची ती सवय म्हणून येते. आणि ठीक आहे, समाज जास्त आहे, त्यांना ऐकू जात नाही, मग तुम्ही स्पीकरची सोय करा. दिवसभर नुसत्या कॅसेटी लावून देतात आणि सगळे वर भोंगे लावलेले असतात. तुला आवडतं तुझ्या कानात लाव ना भोंगा. लोकांना काय ह्याला त्रास देतो विनाकारण? कुणाचा अभ्यास चालू असतो, कुणी बिमार असतो, कुणाचं काय आहे. चांगली नाही आहे पद्धत महाराज. दुसऱ्याला त्रास देणे, पाप करणे, अशा प्रकारचे कार्यक्रम करणं म्हणजे पुण्य करणं नाही, पाप करणे, पाप. पण कायला ते आवडतच नाही. मग ते नाम चांगलं नाही असं थोडे आहे. संतांनी त्याला चांगलं म्हटलेलं आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. तेव्हा ही आवड का आवडतं असं तसं नाही सांगू शकत कोणी. पण विचाराने प्रयुक्त ज्याची आवड असते, आवडीची दोन प्रकार, विकार प्रवृत्त आवड आणि विचार प्रवृत्त आवड. तुकोबारायांनी त्याचं कारण सांगितलं. का आवडतं हे आम्हाला निरंतर? का आवडतं तुम्हाला निरंतर हे? तुकोबाराय म्हणतात त्याचं कारण आहे ते सुंदर आहे म्हणून आवडतं. सुंदर वस्तू आवडतेच. सुंदर वस्तू आवडावी. सुंदर वस्तू आवडते आणि सुंदर वस्तू आवडावी सुद्धा. पुन्हा ऐका, आवडतं ते सुंदर वाटणं वेगळं आणि जे सुंदर आहे ते आवडणं वेगळं. म्हटलं पण मग याच्यातला फरक नेमका कळायचा कसा काय? हे आवडतं म्हणून सुंदर वाटतं की सुंदर आहे म्हणून आवडतं वाटतं? काय नाही, सुंदर आहे की नाही ते बघायचं. सुंदरपणाचं लक्षण त्याच्या ठिकाणी बसतंय की नाही हे पाहायचं. कारण वस्तूची सिद्धी आवडीवरून नाही होत. वस्तूची सिद्धी कशावरून होते? लक्षणावरून होते, प्रमाणावरून होते. नाही प्रतिज्ञा मात्रेने वस्तुसिद्धी, लक्षण प्रमाण. तेव्हा सुंदर आहे का? सुंदर वस्तू असणं म्हणजे नेमकं काय वा? आता काही म्हणजे शिंग असतात ते सुंदर. पर सुंदर हा शब्द आहे ना, आपण आहारामध्ये वापरला जातो, खेळामध्ये वापरला जातो, शेतीमध्ये वापरला जातो, सगळ्या क्षेत्रामध्ये सुंदर शब्द वापरला जातो. बांधकामामध्ये वापरला जातो, बोलण्यामध्ये वापरला जातो, म्हणण्यामध्ये वापरला जातो. कशात वापरला जात नाही सुंदर शब्द? पण मग नेमकं सुंदर शब्दाचा अर्थ काय आहे? काय आहे लक्षण सुंदराचं? सुंदर म्हणजे नेमकं काय आहे? थोडस याचं बारीक चिंतन करायला लागलं तर आपल्या असं लक्षात येईल, एक वस्तू एकाला सुंदर वाटते आणि दुसऱ्याला नाही वाटत. काय कीर्तन केलं? एक जण म्हणतो, वा काय कीर्तन केलं. म्हणजे एकाला सुंदर वाटलं, एकाला वाटलं नाही. जेवणामध्ये सुद्धा काय म्हणतो, वा काय भाजी, अरे काय भाजी राहते. आता मग नेमकं सुंदर शब्दाचा अर्थ कसा ओळखणार?
तर सगळ्यावर त्याचं लक्षण गेलं पाहिजे, अव्याप्ती नाही झाली पाहिजे. तेव्हा सुंदर शब्दाचा खरा अर्थ आहे सुख स्वरूप. ज्याला ज्याचं सुख वाटलं तो त्याला काय नाव देतो? सुंदर. आता काही तिखट खाणारे बहादर असतात. आता त्याला जर असं चांगलं तिखट असलं, चटकदार असलं, फुरका मारला आणि घाम आला तो म्हणतो वा काय सार आहे. कारण अशा फुरक्या सरशी त्याला काय आलं पाहिजे? घाम आला पाहिजे. आता कैला लगेचच तिखट चालत नाही महाराज, नाही चालत. हे आपल्या महाराष्ट्रात तरी खातात. तुम्ही थोडं इकडं राजस्थान गुजरात वगैरे गेले ना तर तिखट खातच नाही ते. तिखटली मिरची आहे ना, ती मिरची जर आपण भाजीत टाकली तर ते पातेलच फेकून देऊ. कारण मिरचीच काय नसते, तिखट नसते. ती इकडं तामिळनाडू करू ते मिरच्याला तिखट. ती अशी मी याला आम्ही गेलो होतो, लाकडाचा देव काय जगन्नाथपुरीला, आणि मग सप्ताह स्वतः सहज गेलो. ते बाई कायला बसली होती, म्हणलं मिरची तिखी आहे का, खाऊन पाहिजे का? अशी जाड एवढीच, रुंदीला एवढीच होती, जाड होती. थोडस एवढंच तोडून खाल्लं महाराज, अशी आग झाली. म्हणजे फार तिखट, मिरच्या तिखट, खाणारे तिखट आहे. पण इकडं राजस्थान वगैरे तिकडं नाही. आम्ही मूर्ती आणायला गेलो, आमच्या बरोबर एक कुटुंब होतं. आता ते इकडून नेलेली चटणी होत तोपर्यंत त्यांचं चाललं, नंतर ते त्यांचं काही पोटच भरायला गेलं. ते हॉटेलला जेवायला गेले, ते उपाशीच यायचे. आता काही तिखटच नाही. मग त्यांना मिरची मागितली, त्यांनी ती मिरची खायला दिली, त्यांना ती मिरची तिखट लागायला गेली. आता काय करणार आहे? तर मग तो एक जण तिखटाला असं तिखट न खाणार असला, त्याला जर ते तिखट अशा प्रकारची भाजी असली, ते म्हणतो आता मी जगतो का नाही काय माहिती. एका बाईने विचारलं बाबा किती भाऊ आहे तुम्ही? ते म्हणे आतापर्यंत तिघ होतो, पण नंतर दोघच राहते का काय कोणास ठाऊक. एक तिखट मिरची भाजी खाल्ल्यानंतर, पण त्याला तिखट खाल्ल्यानंतर आनंद झाला, त्याने त्याला चांगलं म्हटलंय. ज्याला घर पाहिल्यानंतर आनंद होतो तो घराला चांगलं म्हणतो, ज्याला मुलगा पाहिल्यानंतर आनंद होतो तो मुलाला चांगला म्हणतो, सुंदर म्हणतो. म्हणजे सुंदर आनंद आहे, सुंदर सुख आहे. आणि म्हणजे उपाधीच्या द्वारा त्या आनंदाचं प्राकाट्य चित्तामध्ये होतं, त्या उपाधीला माणसं सुंदर नाव देतात. वास्तविक सुंदर कोण आहे? आनंद आहे. वस्तू सुंदर नाही, आनंद सुंदर आहे, सुख सुंदर आहे. तुकोबारायांना विचारलं तुम्हाला का आवडतो? तुकोबाराय म्हणतात तो सुंदर आहे. सुंदर आहे म्हणजे काय आहे? सुख स्वरूप आहे. का देव आवडावा? त्याचं कारण आहे देव सुख स्वरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. तेव्हा माझ्या पांडुरंगा सारिका सुखरूप ऐसा कोण दुजा? दुसरा कोण अशा प्रकारचा आहे? मग तो अखंड का आवडतो? तो अखंड सुखरूप असतो म्हणून. बाकीच्या वस्तू सुखरूप नाहीत, याला भास होतो ते काय आहे? सुंदर आहे म्हणून. आणि जेव्हा जास्त जवळ जातो त्यावेळेला त्याचा कुरूपपणा दिसतो, मग त्याची आवड संपते. आवड संपलं की त्याचं सौंदर्य संपून जातं. हा सुख स्वरूप आहेच मुळात, इथं सुखाचा आभास नाही. तेव्हा तो सुंदर आहे. सुंदर ते ध्यान, ते ध्यान, ते स्वरूप सुंदर आहे. कोणतं स्वरूप सुंदर आहे? तुकोबारायांना सुंदर ते ध्यान म्हणत असताना भगवंताचं वास्तव जे मूळ स्वरूप आहे त्याची स्मृती झालेली आहे. काय आवडतं आम्हाला? जे सुंदर अशा प्रकारचं स्वरूप आवडतं. परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, म्हणजेच सुंदर स्वरूप आहे. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी हो, नागर नागर खोपा केशर कस्तुरी मळवटी हो, विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी हो. कसं पितांबराची सुंदर सुगंध साजे सुंदर. तर परमात्मा सुखरूप आहे. सुंदर ते ध्यान. कोणतं ध्यान सुंदर आहे? आता
ते ध्यान तुकोबाऱ्यांच्या अनुभवात आलं, पण समोरच्याला ते काय ओळखू येणार आहे. म्हणून तुकोबाऱ्यांनी त्याच ध्यानाने सगळ्यांना अशा प्रकारचं दिसेल समजेल असं जे सोंग घेतलेलं आहे त्या सगुण स्वरूपाचं वर्णन करतात. विटेवरी उभे, कटावरी हात ठेवून जे विटेवर उभा आहे. कमरेवर हात ठेवून विटेवर उभं असणारं जे ध्यान आहे ते ध्यान काय आहे? सुंदर आहे. भगवंतानी कमरेवर हात ठेवलेले आहेत आणि तो विटेवर उभा आहे. आता देवाने कमरेवर हात का ठेवले असतील आपणा सर्वांना माहिती. अनेक अशा प्रकारच्या विद्वानांनी वेगवेगळ्या त्याच्यावर काय कल्पना अशा प्रकारच्या मांडलेल्या आहेत. का कमरेवर हात ठेवले? आचार्यांनी पाहिलं, आचार्याने विचारलं देवाने कमरेवर हात का ठेवले? आचार्य सांगतात प्रमाणं भवाब्दे हृदमाम कानाम नितंब कराभ्याम धृतो येन तस्मात. भगवंतानी कमरेवर हात ठेवले ते एवढ्या करता की ते म्हणतात माझा जो भक्त होईल तर माझ्या भक्ताकरता या भवसागराची खोली किती आहे? कमरे इतकी. मग कमरे इतकं पाणी असल्यावर तर पोहायला येत नाही, तो बी घाबरत नाही. कमरे इतक्या पाण्यात थोडी काय मनुष्य बुडून मरतो. तर माझ्या भक्ताकरता हा भवसागर कमरे इतका आहे हे दाखवण्याकरता भगवंतांनी कमरेवर काय ठेवले? हात ठेवलेले. जाणोनी भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावे. तसे संतांनी अशा प्रकारचं तसंच म्हटलेलं आहे. पण खरं असं होतं की पुंडलिकरायांना दर्शन देण्याकरता वर देण्याकरता म्हणून ज्या वेळेला भगवान त्या दंडकारण्याच होतं ना, दिंडीरवन, दंडकारण्यातलं ते दिंडीरवन, त्या ठिकाणी गेले. भगवान आलेले. पुंडलिकरायांची आई वडिलांची सेवा चालू होती. नुकतेच आई वडील झोपलेले होते आणि पुंडलिकराय त्यांना झोका देत होते. तेवढ्यात भगवंत आले. अरे पुंडलिका मी आलोय. आतूनच पाहिलं दोरी न सोडता, दोरी वडीत वडीत देव. पुंडलिकरायांनी सांगितलं बोलू नका, कारण माझ्या पित्याचा होईल निद्राभंग न घडो प्रसंग बोलण्याचा. पडल्याची आई वडिलाची निद्रा मोडेल, बोलू नका. आता देव आलेला आहे, मोठ्या माणसाचा सत्कार तर करायला पाहिजे. म्हणून जवळ वीट होती ती फेकली माग, याच्यावर उभं राहा. हे आटोपलं की मी येतो तिकडं, रातोपर्यंत त्याच्यावर उभा. वीट फेकली. आता तिथं काय सतरंजी नव्हती का पोतडं नव्हतं, सोफा सेट नव्हता, वीटच का फेकली असेल. पण वीट फेकली. भगवान त्याच्यावर उभे राहिलेले आहेत. आता हा कवा येतो बा म्हणून भगवान वाट पाहतायत. आणि वाट पाहणाऱ्याचे हात साहजिकच कुठं जाऊन बसतात? कमरेवर जाऊन बसतात वाट पाहताना. भगवंताने आपले सहज हात कमरेवर ठेवले, असे पुंडलिकरायाची वाट पाहतात. तेवढ्यात पुंडलिकराय बाहेर आले आणि पुंडलिकरायाने देवाचं स्वरूप पाहिलं. महाराज ते इतकं आवडलं, इतकं आवडलं, इतकं आवडलं पुंडलिकरायांना. पुंडलिकरायांनी डोळे झाकून घेतले आणि तसंच ध्यान मनामध्ये ते ठसवायचा प्रयत्न करू लागले. भगवान म्हणतात अरे पुंडलिका, अगोदरच तू यायला उशीर केलेला आहे आणि आता काय डोळे झाकून बसलायस? तुझ्यावर मी अति प्रसन्न आहे. बोल काय हवंय तुला, वर माग. पुंडलिकराय आनंदित झालेले आहेत. पुंडलिकराय म्हणतात देवा आम्ही काय व्यापारी थोडीच आहे तुझी भक्ती करायची वर मागायचा, आम्हाला काय नाही लागत. अरे तुम्हाला लागतो म्हणून मी नाही वर देत, मला लागतं म्हणून मी वर देतोय. तुम्हाला वर देण्यात मला काय मिळतो? आनंद अशा प्रकारचा मिळतो, म्हणून तुला वर द्यायचा आहे. माग काय ना काय, तुझ्याकरता नको मागू, माझ्याकरता माग. माग
हे महाराज हे वारकरी साधू आहे ना, हे पहिल्यापासूनच लयच चाप्टर, लयच हुशार आहे महाराज, लयच हुशार आहे. म्हणजे चतुरातू शिरोमणी असणाऱ्या देवाला सुद्धा याने जमू दिला नाही. वा आम्ही कुठं मागत नाही, आम्ही कुठं नाही मागा ना सगळं घेणार आणि पुन्हा म्हणणार आम्ही मागत बिगत काही नाही. देवाला काय कमाल. सकाळी काही खात नाही म्हणून अख्खं ताट रिकामं करतो, पुन्हा सकाळी काही खात नाही ते आहेच. पण लेक काय म्हणतात देवा मागतो आपण मग अटीवर या का. अरे बाबा काय असेल तुझी आठ मला मान्य आहे, बोल काय हवंय तुला, पण जे मागितलं तेच द्यावं लागल. आनने घो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. दुसरं देत असलं तरी आम्ही नाही घेणार, आम्ही मागतो ते तुला द्यावं लागेल. बरं सांग काय हवंय तुला. पुंडलिकराय म्हणतात देवा तुमचं असं जे कमरेवर हात ठेवलेलं विटेवर उभं असणारं स्वरूप आहे ना, मला लयच आवडलं. तेव्हा तुम्ही असेच उभे राहा. असंच उभं राहायचं. हा असंच उभं राहायचं. अरे पुंडलिक आपण कुठपर्यंत असं उभं राहायचं, जोपर्यंत माझी पाहण्याची तृप्ती होत नाही तोपर्यंत. आता महाराज यांच्या तृप्तीलाच काय लागलेली, भूक लागलेली. आता तृप्तीला भूक लागल्यानंतर ते तिचं केव्हा पोट भरणार आहे. तृप्ती भुकेली काय करू माय, भूक भुकेलीच राही. त्याच्यामुळं अजूनही ते पुंडलिकरायाची काही तृप्ती नाही झालेली. अजूनही तो म्हणत नाही की बाबा आता बस झालं, बसा खाली किंवा थोडी विश्रांती करा, चक्कर मारून या बाहेरून. तसाच उभा आहे. ते पुजाऱ्याला ताप होतो म्हणून ते तेवढ्या पुरतं देवाला झोपवल्यासारखं करतात, कारण त्यांना जायचं असतं. तेव्हा पुंडलिकरायाने त्याला कमरेवर हात ठेवायला लावले. आता पुंडलिकरायाने पण असं का बरं पुंडलिकरायाने वाटलं असेल की कमरेवर याने हात ठेवावे. काही एखाद्या वेळेस कोणीतरी सांगितलं होतं, त्यातही थोडंसं कारण होतं. काय कारण होतं, काय करायचंय पुंडलिका मी इथं असं हात उभा राहून, हात कमरेवर ठेवून उभा राहून. काही नाही देवा, आषाढी कार्तिकीला जे भक्त तुझ्याकडे येतील त्यांचा काय करायचंय, उद्धार करायचा. उद्धार जसे असतील तसे. त्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे की नाही, त्यांनी विचारसागर ऐकलाय की नाही, वरती प्रभाकर पाहिलं हे काही पाहायचं नाही. मूढ पापी जैसे तैसे, बस भक्त होऊन आले त्यांचा उद्धार करायचा. उतरी कासे लावून. आपण मग हे मागितलं पण हात कमरेवर, त्याचं कारण आहे. काय कारण आहे महाराज, देव जो अवतार घेतो तो भक्ताचंच रक्षण आणि दुष्टाचा नाश करण्याकरता. दुष्ट पाहिला रे पाहिला देवाच्या तळपायाच्या आगमस्तकाला जाते. आणि पुंडलिकरायाला माहितीये की हे आता कलियुग आहे, कलियुगामध्ये दर्शनाला येणारे सुद्धा लोकांच्या चपला घेऊन जाणार. म्हणजे वाईट कामं करणारे याच्या दर्शनाला येणार. याला राग आला तर द्यायचा खप्पा ठेवून कोणाला. त्याच्यामुळं जसं भांडणं करणाऱ्याला मौन धरायचं साधन सांगत जायचं, तसं याला काय केलं, कमरेवर हात ठेवायला लावले. म्हणजे जरी राग आला तरी हात गुंतल्यामुळं काय आणणार आहे, आता गपचिप उभा राहील वा, असं कोणीतरी म्हटलं होतं. कशामुळं ठेवलं काय माहिती. तेव्हा तुकोबाराय म्हणतात की कमरेवर हात ठेवलेले आहेत, विटेवर समचरण समपावलानी जे उभा आहे अशा प्रकारचं जे ध्यान आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, तुळशी हार गळा. देवाला तुळस खूप आवडते, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. फार आवडते तुळस, अत्यंत पवित्र आहे तुळशीची माळ. देवाला आवडते म्हणून वैष्णव आपल्या गळ्यामध्ये अशा प्रकारचं परिधान करतात. पण तुळस अत्यंत महत्वाची, अत्यंत श्रेष्ठ आहे. कल्याण मासिकामध्ये एक गोष्ट आली होती, ज्यांनी तो लेख लिहिलेला होता
त्याने असं सांगितलं की माझी एका मुसलमानाची भेट झाली. त्या मुसलमानाच्या गळ्यात माळ पाहिली. त्याच्या घरच्या सगळ्यांच्या गळ्यात माळा होत्या. मला आश्चर्य वाटलं. हा मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेला आहे, तरी याच्या गळ्यामध्ये काय आहे? माळ आहे. म्हणून त्याने विचारलं, म्हटलं तुम्ही गळ्यात माळ घातली? हो म्हटले. मला पुष्कळ आमच्याकडे लोकांचा विरोध झाला, पण तरीही मी माळ काढणार नाही. पण घातली कशी? म्हटले माझ्या अनुभवाने मला घालायला लावली. काय अनुभव आला? मग त्यांनी सांगितलं की मी लाकडं तोडण्याकरता जंगलात गेलेलो होतो. लाकडं तोडण्याचं काम करत असताना उन्हाळ्याचे दिवस आणि दुपारी 4 अशा प्रकारचे अकराळ विक्राळ माणसं मी पाहिली. त्यांना पाहून तर माझ्या अंगाला घाम सुटला. इतका घाबरलो. तर आधी माझ्या जवळ आली. माणसं नव्हतीच ती, अकराळ विक्राळ होती. मी घाबरलेला पाहिल्यावर त्याने म्हणलं, ए बाबा तू कायला घाबरतो आम्हाला? आम्ही तुझ्याकरता नाही आलो. मी धैर्य धरून विचारलं, पण म्हटले तुम्ही आहेत कोण आणि कोणाकरता आले? मग त्यांनी सांगितलं आम्ही यमदूत आहे. बाबू मग तर घाबरलास. कोणाकरता आले? म्हटले या रस्त्याने आता एक गाडी येणार आहे, त्या गाडीचा जो मालक आहे गाडीवान आहे त्याच्याकरता आलोय आम्ही. इथं समोर आल्यानंतर एका बैलाचं ती अशी गळ्यातून घातलेली असते, काय म्हणतात तिला, जोत, ते तुटेल. त्यामुळे ते जोत बांधण्याकरता तो गाडी उभी करेल आणि बैलाजवळ येईल. बैल मारके आहेत. बैल त्याला लगेच शिंगावर घेईल. बैलाचं शिंग त्याच्या पोटात घुसल आणि बाजूला फेकल्याबरोबर तो गतप्राण होईल. त्याला घेऊन जाण्याकरता आम्ही आलोय. असं त्यांचं बोलणं संपत आहे न संपत आहे तर चांगल्याचा आवाज ऐकू आला. मी पाहतोय त्या दिशेनं तर खडीच एक गाडी येते. गाडीमध्ये एकटाच गाडीवान आहे. खिलारी अशा प्रकारची मुस 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 करणारी तरुण बैल आहेत. बरोबर त्यांनी दाखवलेल्या ठिकाणी ते जोत त्या गाडीचं तुटलेलं आहे. शेतकऱ्याच्या लक्षात आल्याबरोबर शेतकऱ्यांनी गाडी उभी केली. तो खाली उतरला आणि जोत बांधण्याकरता बैलाच्या समोर आल्याबरोबर बैलाने त्याला शिंगावर घेतलं आणि बाजूला फेकलं. हे चौघ तिथे गेले. काय दिसलं की तसेच परत गेले. त्याला घेतलंच नाही बरोबर. म्हणे मला आश्चर्य वाटलं. मी त्यांना विचारलं का हो तुम्ही याला नेण्याकरता आले होते आणि त्याला न घेऊन जाता परत निघाले? ते म्हणे नाही नेऊ शकत आम्ही त्याला. पण का? ते म्हणे तो जिथं पडलेला आहे तिथं तुळशीचं झाड आहे. त्याला फेकलं बैलांनी तर ते पडला तर त्याच्या खाली काय होतं? तुळशीचा. आणि तुळशीचा संबंध जोपर्यंत त्याच्याशी आम्ही नाही त्याला स्पर्श करू शकत. आणि मग मी तुळशीची माळ घातली. आपल्याकडे सुद्धा पा कोणी सांगितलं असेल काय माहिती, पण मेल्यानंतर तो बिना माळकरी जरी असला तरी त्याच्या तोंडात काय घालतात? तुळशीची पानं घालतात. पण ते पार घेऊन गेल्यावर घाली ते. आता मागे घालून काय उपयोग आहे त्याला? त्याच्या अगोदरच त्याच्यामध्ये त्याला बदडीत नेलेलं असतं. तर असा अत्यंत महिमा आहे तुळशीचा. अशा प्रकारची तुळशीची माळ पांडुरंगाने आपल्या गळ्यामध्ये घातलेली आहे. शिहार गळा, कमरेला पितांबर धारण केलेला आहे. असं जे स्वरूप आहे. कानामध्ये माशाच्या आकाराची काय आहेत? कुंडल आहेत. मकर कुंडले तळपती. आणि ते अशा प्रकारची शोभायमान होतात, चमकतायत. त्यांच्या चमकेनं चंद्र सूर्याच्या ठिकाणी प्रकाश प्राप्त होतोय. तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ. कंठामध्ये काय आहे? कौस्तुभ. म्हणे हा समुद्र मंथनातून निघालेला आहे आणि भगवंतांनी समुद्र मंथनात फारच मदत केली होती. म्हणून सगळ्या देवदैत्यांनी मिळून खुशीने भगवंताला समर्पण केलेला हा कौस्तुभ मणी तो सुशोभित होतोय. अशा प्रकारचं जे ध्यान आहे, हे ध्यान मला
अखंड आवडतं, बस हेच आवडतं, याच्यापेक्षा दुसरं काही आवडत नाही. आवडे निरंतर हेच ध्यान. माझं तर सर्व सुख हेच आहे, याच्याच प्राप्ती करता मी प्रयत्न करतो, त्याच्याच ध्यानामध्ये मी अखंड राहतो. त्याच्या ध्यानाशिवाय मला दुसरं काहीच लागत नाही. अन्न लागत नाही, पाणी लागत नाही. चिंतनेची झाले न लगे अन्न पाणी, तुका म्हणे माझे हेच सर्व सुख. आणि म्हणून मी पुन्हा 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 आत आणि बाहेर त्याचंच अशा प्रकारचं श्रीमुख पाहतो, दर्शन करत असतो. तेव्हा आवडे निरंतर हेचे ध्यान. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.